पायगाव चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा महासोहळा. चला विनोदजी लोंढे आणि विलासजी लोंढे आपणास विनंती करतोय, आपण आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेने यायचं आहे. तुम्ही एक लेजंड प्लेयर आहात, वसई तालुका आदिवासी क्रीडा प्रमुख सल्लागार आहात आणि त्याच कारणास्तव तुमचा मान सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही मात्र आमच्या अतिथी कक्षाकडे या. रुफेसचा पहिला बॉल ऑन साइड ला उडवलाय, चाललाय चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावन करता षटकार 6. काय जबरदस्त हा परिपूर्ण रीट केलाय, जबरदस्त स्ट्रोक पहिल्या बॉल वरती मॅक्झिमम षटकार. अजून एक बॅक टू बॅक दुसरा देखील आलाय 6. तिसरा देखील येतोय की काय, आणि तिसरा देखील आलाय बॅक टू बॅक. 3 ठोकले त्या ठिकाणी, षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण झालंय. समीर 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 सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये समीर बोरकुणची हवा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल, ओहो यावेळेस बॅटची हलकीशी स्निक, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. नॉन स्टॉप बाउंड्री पलीकडे 4 धावांन करता चौकार 4. काय जबरदस्त खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. आई ग्रुप भाटपाडा आणि आई अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा हा जबरदस्त टायटल रंगला गेलाय. आणखी एक बॉल उडवला ऑन साइड ला, हा देखील चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांन करता षटकार 6. धन्यवाद डीजे. कमबॅक केलं जाईल का की मग आक्रमण ऑन राहील? काय जबरदस्त खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल हॅपटॅकर लेंथ, यावेळेस पुन्हा एकदा परिपूर्ण पिक केलंय. जाईल चेंडू सीमा रेषा पलीकडे. 6 धावांन करता षटकार 6. धन्यवाद विजय. वेलकम, स्वागतम सुस्वागतम. आपण या ठिकाणी पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे प्रमुख सल्लागार विनोदजी लोंढे आणि विलासजी लोंढे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. जय हनुमान स्पोर्ट पायगावच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. उमेश परेड आलेत.
स्वीट शीटचा फटका, खाली क्षेत्र आहे. थर्डमॅन चेंडू निघून जाईल सीमा रेषे पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. काय जबरदस्त खेळ मात्र पाहायला मिळतोय यावेळेस. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट आहे परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी झालेत क्षेत्ररक्षक. 2 धावा इथून पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलक पाहिलं तर पोहोचले गेले 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. यावेळेस हा डॉट बॉल, चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3. यावेळेस हवाई हल्ला केला ऑन साइडला परंतु चेंडू आपण पाहिला तर मग सीमा रेषेच्या पलीकडे रवाना होतोय. 6 धावांकरता षटकार. षटकातील पुढील बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या सुरूमध्ये एकही धाव मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच 47-47 या आकड्यावरती. 3 ओव्हरचा हा मॅच आपण पाहणार आहोत. काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे. 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे समीरने. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 5 षटकार आणि 1 चौकार आलाय. प्रत्येक बॉलला मात्र रीड केलं गेलं. प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर मग स्टँड मध्ये पाठवला गेला आणि त्याच कारणास्तव हे धावफलक खूप चांगलं पाहायला मिळालं आणि खूप चांगली सुरुवात देखील पाहायला मिळाली आहे. विजय परेड आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. सुरुवातीला आपण पाहिलं रुपेश, त्याच्यानंतर उमेश आणि त्याच्यानंतर आता मात्र विजय आलेत. इथून मात्र गेम चेंजिंग बॉलिंग करावे लागेल. मास्टर माइंड गोलंदाज आहे विजय परेड. विकेट त्याला मिळवावी लागेल. जी पार्टनरशिप झाली ती मात्र तोडावी लागेल. विजयचा पहिला बॉल धीम्या गतीचा होता, ओळखलंय आणि काय जबरदस्त परिपूर्ण रीड केलंय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार 6. देखो वीर हनुमान कहते हैं लोग इसे. प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर मग सीमा रेषेच्या बाहेर पाठवला जातोय. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. हो काय जबरदस्त नेम साधलाय. फलंदाज तर निघाले डगआउटच्या दिशेने. म्हणजेच पाहूया अंपायरने मात्र तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन सोपवलाय. आणि डिसिजन आउट. कारण आपण पाहिलं तर मग निमेशला देखील ठाऊक होतं आपण पॉपिंग क्रीज पासून थोडस लांब आहोत. बॉल अगदी आपण पाहिला तर मग इष्टांना लागला गेलाय. त्याच कारणास्तव त्यांनी देखील लगेच मात्र डगआउटचा रस्ता पकडला होता. अयोध्या ए मेरे प्यारे
यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमारेषा पलीकडे रवाना होते. 6 धावांनी करता षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. हवाई हल्ला केलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल सुटलाय. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अर्धशतक 11 बॉल मध्ये पूर्ण केले समीर. ऑटो बॅटिंग, काय जबरदस्त इनिंग या ठिकाणी फिनिश केलंय. या स्पर्धेतील 4थं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय समीरच्या नावावरती. सर्वात फास्टेस्ट 50 आपल्याला पाहायला मिळते समीर बुरकुणकरनं. यावेळेस अजून एक चेंडू फाटवला सीमारेषा पलीकडे. 6 धावांनी करता षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. षटकातील पुढील बॉल हेलिकॉप्टर उडवलाय ऑफ साईडला. जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र चेंडू लँड झाला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 72 या आकड्यावरती. सॉरी 71 झालेत. 71 धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात आणि जवळजवळ 72 धावा मात्र चेस करावा लागतील अवघ्या 3 ओव्हर मध्ये. चला आपण करूया आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान. मंचावर आपण बघितला तर उपस्थित आमचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार विलासदादा लोंढे, सोबतच विनोददादा लोंढे यांना देखील आपण पाहतोय. या स्पर्धेचे शिल्पकार अगदी चेअरमन पायगाव आणि त्यांच्या माध्यमातून गणेश ची कासड यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करतोय. विलासदादा लोंढे यांचा माईची शॉल, त्याच्यानंतर या स्पर्धेची आठवण देणारं एक सन्मान चिन्ह आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान हा शाही सन्मान करतोय आपण. जहनमान जशक पायगाव 20-25 आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार या विनोद दादा, आपण देखील या. आपला देखील आम्ही करतोय आदर सत्कार मान सन्मान. विनोददादा लोंढे, अगदी आपण बघितलं तर क्रिकेटच्या प्रती बघा जितका जास्त वेळ मिळत नाही तरी देखील क्रिकेट मात्र जी आवड आहे ना ती सवड आहे त्यांनी जोपासली आहे. आणि नेहमीच आपण बघितलं तर क्रिकेटच्या साठी आपलं योगदान देत आहे. कारण की क्रिकेट आपण बघितलं आवडता खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर फायदे भरपूर आहेत. कारण की या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक असे या क्रिकेटने मित्र दिलेत. त्याच क्रिकेटने मात्र आपण बघितलं तर अनेक अशा खेळाडूंना आपण पाहिलं ना तर मग प्लॅटफॉर्म देखील दिलेत आणि अनेकांना आपण बघितलं तर मग फिटनेस मध्ये देखील आतापर्यंत. परंतु जाऊया आपण मॅचच्या दिशेने. टॉस देखील महत्त्वपूर्ण आहे. 2 संघ नाही की आपण टॉस देखील करणार. चला पंचाने इशारा दिला, मॅचला होते सुरुवात.
पहिला चेंडू पाहिला आपण तर नोच्या स्वरूपात फेकला जातोय. वैभव दुमसरांनी इशारा मात्र पोहोचवला गेलाय. अगदी आपण बघितलं तर मग धन्यवाद विलासदादा, विनोददादा, आपण आलात आणि अगदी अमूल्य या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग देखील घेतला आणि त्याचप्रमाणे या अतिशय चांगला वेळ देखील दिला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. हा बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट किपर पुढे सरसावलेत परंतु अगदी बॅटमध्ये चेंडू आला नाहीये. परत मी फ्रेडचा चेंडू होता बघा. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हवाई हल्ला केला. मिस टाइम स्ट्रोक, विशाल सोडणार नाही झेल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल पकडला गेलाय आणि समाप्त झालाय. उमेश मात्र निराश मनाने डगावरच्या दिशेने परतलेत. धन्यवाद इथे, धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आपण. चला, मैदानाच्या आतमध्ये जर नजर टाकली तर लक्ष मोठं आहे आणि कारण की 3 षटकांमध्ये 72 भरपूर का बाजूने आपण बघितलं ना. हा टॉस देखील आपण करूया ओव्हर नंतर. पंच चांगला आहे कडक, परंतु धाव एकच मिळते. अगदी आपण पाहिलं तर मग या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 3. महेश भोईर खासियत आहे या खेळाडूची, विकेट टेकर, इकॉनॉमिकल. हा देखील ही लाईन आपण पाहिली तर थोडीशी वाईटच्या बाहेरची आहे आणि पंचाने सांगितलं वाईट आहे. तसं म्हटलं जातं ना, हिम्मत तेरा मीत है, पक्की तेरी जीत है, फिर तू होता क्यों भयभीत है, क्योंकि डर के आगे तो ही तो जीत है. डेफिनेटली आपण पाहू शकतोय की डर के आगे जीत आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू पाहतोय आपण. अगदी हे मैदान बघितलं ना तर मग वानखेडेचं मैदान आठवतंय. लवकर बाउंड्रीला क्लिअर केलं जाते. तसंच आपण पाहू शकतोय ना की या मैदानावर चांगले बॅटर चांगल्या धावा जमा करताना आपल्याला बघायला मिळाले. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईटचा इशारा मिळतोय. परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं, या ओव्हरमध्ये 9 आले तर 2 वाईट देखील आलेत. संघाची टोटल आहे अगदी 5. बॅटची कडा पाहतोय आपण, विकेट किपरचा मिळतोय सहारा, विकेट डाऊन होईल दुसरी सफलता या ओव्हर मध्ये महेश भोईरच्या खात्यामध्ये. आणि आय ग्रुप परेडपाडा संघाला हा मोठा दुसरा झटका. गॉड विकेटचं पतन. बघा, या षटकानंतर आपण टॉस देखील करणार. या ओव्हर नंतर 2 कर्णधार तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. यंगस्टार नागले आणि सिद्धिविनायक बेलकडी. बॅटिंग करण्यासाठी आलेला नवीन खेळाडू विश्वास. विश्वा आला परंतु त्याच्या माध्यमातून तितकं चांगलं क्रिकेट नाही. अगदी आपण पहिलं षटक चांगलं एक सक्सेसफुल पाहायला मिळालं, कारण की धावा कमी, विकेट जास्त आले आणि रोखलं गेलं. चला, टॉस बॉक्सच्या दिशेने जाऊया आपण. गणेश दादा तिथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया या नेक्स्ट मॅच चा टॉस.
आजच्या दिवसामधले जे संघ आपण बघितले तर एक से बडकर एक रफ अँड टफ. ये तो सिर्फ झाकी आहे. आज पिक्चर बाकी आहे. सुपरहिट पिक्चर राहिला आजच्या दिवसातला. यस, टॉस होतोय तिकडे देखील. फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश साठी. अगदी क्षेत्ररक्षणामध्ये समीर बुरकुंड अगदी आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट दर्शवत आहे. हवे चेंडूच्या खाली फिल्डर येतील. कॅच पकडला जातोय. फलंदाज होतील बाद. वन साइडले मुकाबला प्रेक्षकांना हा पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर मग आय ग्रुप भाटपाडा टीमकडून अपेक्षा वाढल्या. पहिला मॅच जिंकल्यानंतर असं वाटलं की दुसऱ्या मॅच मध्ये एक दमखम दर्शवतील, परंतु वन साइडली मात्र आय ग्रुप भाटपाडा या टीमची ताकद आपण बघितली आहे ना, तर बॅटिंग आहे, परंतु बॉलिंग परफॉर्मन्स हा त्यांचा गंभीर प्रश्न आहे. इथे भरपूर मेहनत करावी लागणार आहे, कारण की या क्षेत्रामध्ये जर तुम्ही कमी पडला तर मग धावा किती लगाव फलकावर किंवा समोरच्या संघाला संधी द्या, ते अशाच प्रकारचा खेळ करतील आणि तो आतापर्यंत त्यांच्या विरोधात झाला देखील आहे. एक षटक आपण बघितलं होतं की सुरुवातीला रुपेश महागडं थोडंसं पण बघितलं तर मग उमेशने आणि विजयने त्याच दरम्यान पहिली अपील केली आहे. विकेट मिळेल आणि हो, विशालच्या खात्यामध्ये विकेट जाईल. आणखीन एक खंदा फलंदाज बाद होत आहे आय ग्रुप भाटपाडा संघाचा. आणखीन एक महत्वपूर्ण धक्का मैदानाच्या मध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. हा चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं की ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. सूर्यदास मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. बघा, कल्पेजी मुकादम यांच्या माध्यमातून आपण बघितलं या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था 5 दिवस त्यांच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जे स्पॉन्सर्स त्यांच्या माध्यमातून मिळाले, भरपूर आभार देखील व्यक्त करूया आपण त्यांचे, कारण की या स्पर्धेसाठी सगळ्यांचं योगदान तितकंच महत्त्वपूर्ण आहे ना. आणि हे योगदान पाण्याचं देखील आम्हाला भरपूर मोठं आहे, कारण की पाणी म्हणजे जीवन. अगदी आपण बघितलं ना, या सृष्टीवर पृथ्वीवर आपण म्हणतोय पाण्याचं दान सगळ्यात मोठं दान, आणि नक्कीच हे दान आम्हाला दिले दादांनी. दादांचा आभार व्यक्त करतोय. षटक समाप्त झाले दुसरं. आता शेवटचं आणि अंतिमचं षटक. विजयने मात्र या वेळेला बॉलला उडवलाय. अगदी आपण पाहिलं तर मग जाईल तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज होत आहे बाद. थँक्यू डीजे. निमेश आहेत बॉलिंग ट्रॅकवर. बघा किती धावसंख्येवर, 6 धावसंख्येवर आतापर्यंत अर्धा संघ गारद झालाय.
आमचे मित्र नेहमीच म्हणतात एकतर्फा प्यार और एकतर्फा क्रिकेट अच्छा नाही लगता. आणि विजय भोये यांची कहावत आहे आणि आता तीच पाहायला मिळत आहे. लेफ्ट हँडेड बॅटर एक ग्रुप भाटपाडा टीम. फटका तर जरूर चांगला खेचलाय लेफ्ट हँडेड आणि देऊन जाईल 4 धावा. अगं टॅलेंट आहे खेळाडूकडे, प्रमोशन होईल कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये. थँक्यू डीजे. आहे या खेळाडूमध्ये दम आहे आणि त्याने दर्शवलं गेलंय की लेफ्ट हँडेड बॅटर येणाऱ्या काळामध्ये आय ग्रुप टीमसाठी मी एक महत्वाचा रोल पूर्ण करेन. अपील केली आता पहिला पण तर पंचांनी सांगितलं की या सिटीचा आउट विकेट जाईल निमेशच्या खात्यामध्ये. महत्वपूर्ण धक्का 7वा लागतोय आय ग्रुप भाटपाडा संघाला. धन्यवाद डीजे. जे हनुमान पायगाव चषक आपण पाहतोय आज 4थ्या दिवसामध्ये एक सक्सेसफुल स्पर्धा जी आपण पाहत आलेलो आहोत. आणि ही स्पर्धा आपण बघितली तर सक्सेसफुल करण्यामध्ये जितके योगदान हनुमान स्पोर्ट्स पायगाव संघाचं आहे तितकंच या स्पर्धेला आपण बघितलं देणगीदारांचा देखील आहे. कारण की भरपूर असे देणगीदार आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य मिळालंय. मग ट्रॉफीज, कूलर, सायकल, ट्रॉफीज, पाणी, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग चेंडू असतील आणि त्याच नंतर पण बघितलं आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये डाऊन होताना पाहायला मिळते. भरपूर आपण बघितलं तर योगदान मिळालंय सगळ्यांचं. मग आपण बघितलं मैदान पाहिलं, मग मंडप डेकोरेटर्स असतील आणि जे स्पॉन्सर्सने सहकार्य केले ना त्यांचा आभार देखील व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पडझड मात्र चालूच आहे. कारण की मॅच बघा लक्ष होतं 3 ओव्हरमध्ये केल्या होत्या विरोधी संघाने 71 धावा, 72 धावांचं लक्ष आणि ते पाठलाग करत असताना ना आतापर्यंत 2.4 चेंडूचा खेळ झालाय आणि फलकावर 10 धावा आणि गडी गमावलेत किती तर 8. दिनेश भावर दिनेश भावर. कदाचित कृष्णादादांची देखील फलंदाजी पाहायला मिळाली असती जर हा बॉल पकडला असता तर, परंतु नाही. इकडे आपण बघितला तर बाईच्या स्वरूपात धावा मिळतील, परंतु ह्या धावा फक्त काय तर जे पराभवाचं अंतर आहे ना थोडंसं कमी करतील, दुसरं काही नाही आहे. कारण की ही मॅच आहे ना पूर्णपणे जिंकण्याच्या स्थितीमध्ये अगदी दिसते अष्टभुजा लहूपाडा टीम. आणि फलंदाज अगदी बाद होताना पाहायला मिळाला. अशा तऱ्हेने हा सामना संपला जातोय. 72 धावांचा अगदी आपण बघितलं तर मग 72 धावांचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 14 धाव संख्येवर पोहोचला आणि 9 गडी गमावले. बघा परिस्थिती गंभीर झाली. आय ग्रुप भाटपाडा टीमची जी ताकद आहे आज ती कमजोरी बनली आहे आणि कुठेतरी आपण पाहू शकतो तर मग पराभवाला स्वीकारावं समोर जावं लागतंय आय ग्रुप भाटपाडा संघाला. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतोय. ते म्हणजेच अष्टभुजा लहूपाडा या टीमला अभिनंदन असेल. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहतोय तर तो देऊया आपण मॅन ऑफ द मॅच ऑन अँड ओनली मिस्टर समीर भुरकुंड. अर्धशतक पाहायला मिळालं या 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये. लाजवाब तुफानी फटकेबाजी त्यांची आणि त्यांची निवड केली जाते या सामन्यामध्ये सामनावीर.